बेस वर्ब आहे आपला जंप. हां, याला पास्ट कंटिन्यूचा फॉर्म्युला काय वॉज वेअर आणि आयएनजी लावायचं असते. मग जंपचं काय झालं वॉज जम्पिंग किंवा वेअर जम्पिंग. प्रेझेंट कंटिन्यूसमध्ये काय लावायचं असतं एम इज आर आय एन जी. मग काय होणार इज जम्पिंग किंवा आर जम्पिंग किंवा एम जम्पिंग. फ्युचर कंटिन्यूसमध्ये काय असते शाल आणि विल, परत बी लागते आणि आय एन जी. मग इथं विल बी जम्पिंग, शाल बी जम्पिंग. आता कडचं काय होणार वॉज कटिंग वेअर कटिंग इथं किंवा वेअर कटिंग. इथं इज कटिंग प्रेझेंट कंटिन्युअस, विल बी कटिंग फ्युचर कंटिन्युअस. स्किपचं वॉज स्किपिंग, इथं प्रेझेंट कंटिन्युअस इज स्किपिंग, फ्युचर कंटिन्युअस विल बी स्किपिंग. राईडचं पास्ट कंटिन्युअस वॉज रायडिंग किंवा वेअर रायडिंग, प्रेझेंट कंटिन्युअस इज रायडिंग, एम रायडिंग, इज आर रायडिंग. आणि फ्युचर कंटिन्युअस विल बी रायडिंग किंवा शाल बी रायडिंग. ड्राईव्ह पास्ट कंटिन्युअस वॉज ड्रायविंग, इज ड्रायविंग आणि विल बी ड्रायव्ह. आता इथं एक मुलगा काय करत आहे टी व्ही कार्टून बघत आहे, टी व्ही बघत आहे. सिम्पल प्रेझेंट कसं होणार द बॉय वॉचेस टी व्ही. इथं येस लागणार येस किंवा येस. प्रेझेंट कंटिन्युअस कधी होणार द बॉय इज वॉचिंग टी व्ही. इज आणि काय लागलं आय एन जी. प्रेझेंट कंटिन्युअस द बॉय इज वॉचिंग टी व्ही. चला तिथं राईटवरून आपल्याला बनवायचं आहे द बॉय रोट नोट्स. कुठला टेन्स आहे सिंपल पास्ट. क्रियापदाचं किती रूप झालं बाय वॉज रायटिंग. दुसरं रूप झालं. याचं पहिलं रूप काय ते राईट V1 आहे आणि दुसरं रूप काय झालं रोट. पास्ट कंटिन्युअस काय होणार रायटिंग. द बॉय वॉज रायटिंग नोट्स. वॉज येणार यात आणि अनेक जर असेल तिथं काय आलं असतं वेअर आलं असतं. वेअर. सिम्पल फ्युचर स्किप. स्किप्स. आता इथं लक्ष ठेवायचं बॉय विल यायला पाहिजे होतं द बॉय विल स्किप्स. स्किप्स ऑन द ग्रास. इथं विल पाहिजे काय लिहायचं द बॉय विल स्किप्स ऑन द ग्रास. फ्युचर कंटिन्युअस कसं होणार आहे इथं काय करणार आपलं द बॉय विल बी काय येणार स्किपिंग ऑन द ग्रास. ग्रास. फ्युचर कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय आपलं विल. विल बी किंवा शाल बी. द बॉय विल बी स्किपिंग ऑन द क्लास. ग्रास. हे एवढं लक्षात ठेवायचं.